मुंढवा गाव महात्मा फुले चौक येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच पाहणी केली होती। त्यानंतर आज पुणे महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी दाखल झाले। चुकीच्या डीपी प्रमाणे आणि आत्ताच लेटेस्ट नवीन नकाशाप्रमाणे मार्किंग केले आहे। नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। आत्ताच हे का? पहिले मार्किंग आहेत तसे नव्हते। आत्ताच बदल का झाला? अधिकाऱ्यांनी रोड वाइंडिंग संदर्भाच्या चौकाच्या दोन्ही बाजूला लाल पट्ट्याने मार्किंग करून ठेवले आहेत। यामुळे येथील रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून नागरिक या कारवाईमुळे त्रस्त व नाखुश आहेत। येथील रहिवासी नागरिकांचे एवढेच म्हणणे आहे, नवीन पूल जो महापालिकेने केलेला आहे त्याला समांतर रस्ता केला पाहिजे। डीपी मध्ये जुना पूल दाखवलेला आहे। जुन्या पुलावरून 30 मीटर रोड दाखवला आहे। डीपीत नवीन पूल नाही। मग नवीन पूल बांधून त्याचा समोरचा रोड कोठे गेला? डीपी मध्ये 24चा 30 झाला, 30चा 36 झाला। मग नवीन पुलाचे करेक्शन का नाही होत? रोड वाइंडिंगला स्थानिक नागरिकांचा विरोध नाही, परंतु स्थानिक नागरिक, गोरगरीब नागरिक संभ्रमात आहेत। अचानक अधिकारी आले, पहिला डीपी वेगळा, आत्ताचा डीपी वेगळा, नक्की काय झाले आहे हे त्यांना समजेना। अगोदरच गेलेला रोडमधील भाग जमिनीचा मोबदला नागरिकांना भेटला नाही, त्यात परत हे असे का? हा अन्याय फक्त मुंढवेकरांवरतीच का? हडपसरच्या दिशेने मगरपट्टा समोर का रोड वाइंडिंग होत नाही? ब्रिज उचलताना ते म्हणतात सेल पेट्रोल पंप ते नदीच्या ब्रिजवरती ब्रिज उचलणार, मग डीपी रोड येतोय त्याचे काय? परत मुंढवा रेल्वे उतरल्यावर तीच परिस्थिती होणार। त्यापेक्षा सदर अधिकाऱ्यांनी हडपसर वरतून ब्रिज डायरेक्ट उचलावा, म्हणजे कोणाची गैरसोय होणार नाहीत। सर्व नागरिकांचा पुढील 50 वर्षाचा प्रश्न मिटेल, बाधित लोकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे। अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेने नियोजन करावे, असे त्रस्त नागरिकांनी आपले मत मांडले। या कारवाईसाठी पुणे महानगरपालिका अधिकारी आयुक्त यांनी यात लक्ष घालावे आणि नागरिकांनी जे हाल होणार आहेत ते होऊ नये याची काळजी घ्यावी। मी तुम्हाला सांगतो ते 36 जण तुमचे इथपर्यंत येणार आहे। 36 टाकलं तर तो इथं येणार आहे। तुम्ही इथं पास करा। त्याचं माप पुढं जागा आहे, ॲक्वर केलेली जागा आहे। ॲक्वर केलेल्या जागेवरती तुम्ही हे करता काय? असं कोणतं जागा आहे? जागा कुठल्या जागेवरती आहे? तुम्ही वाटत आहे ना तुमचे आहे ना तिथं फ्लॅट आहे ना त्याची उंची करून इकडे घ्या ना। हा मग ते सांगतो, पण तुम्ही ते करताय त्यांना ते कंपाऊंड कुठे हो ते कंपाऊंडच आहे ना। लक्षात का ह्या लोकांनी कडक काही करून ते हे केलेले, कारण की तिथे नाही ते जागा इकडे आहे पहा। काय करायचं म्हणून सांग, विरोध दाखव।